हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज बनवते आहे मी अव्यांसाठी हलव्याचे दागिने. तर म्हटलं बनवतेच आहे तर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते की मी कसे बनवलेत ते. तर लास्ट इयरला अव्यांचे दागिने त्याच्या आत्याने बनवले होते, पण यावेळेस मी स्वतः बनवणार आहे. मी इंटरनेटवरती भरपूर डिझाईन्स वगैरे बघितल्या आणि 2-3 डिझाईन एकत्र करून मी स्वतः अशी डिझाईन फायनल केली. तर सर्वात आधी बनवणार आहे मी हा टोप, म्हणून मी त्याची एक रफ डिझाईन एका कागदावर काढून घेतली, म्हणजे मला नेमका साईजचा अंदाज येईल. तर साधारण 3 सेंटीमीटरचे हे स्क्वेअर मी बनवले आहेत. माझं बाळ 2 वर्षाचं आहे आणि मी हे त्याच्या मापाने बनवते आहे. तर मी आता असे 3 बाय 3 सेंटीमीटरचे स्क्वेअर बनवून घेते. त्यानंतर मी जो टोप बनवणार आहे त्याचा मधला जो स्क्वेअर आहे तो बाकीच्यांपेक्षा थोडा मोठा आहे आणि त्यावरती एक पानाची डिझाईनसुद्धा आहे. तर मी तीच आता काढून घेते आहे. पानाची डिझाईन सिमेट्रिकल येण्यासाठी मी आधी अर्धीच डिझाईन काढली आहे. आता तिला कट करून घेते. त्यानंतर त्याला असं मधल्या भागातून फोल्ड करून घेते आणि तीच डिझाईन दुसऱ्या साईडनी ट्रेस करून घेते. यामुळे काय होईल, दोन्ही साईडची डिझाईन अगदी सेम टू सेम येईल. आणि आता दुसरी पण साईड कट करून घेते. अशी काहीशी डिझाईन माझी बनणार आहे. ही रेड कलरची मी फोमशीट घेतली आहे. ही नरम असल्यामुळे बाळाला काही टोचणार सुद्धा नाही. तर आता टोपच्या मध्यभागी मी असा जाड स्टोन लावला आहे आणि स्टोनच्या साईडने मी अशी डायमंडची एक स्ट्रीप लावणार आहे. तर डायमंडची स्ट्रीप लावताना आधी मी मोजून घेतलं किती लागणार आहे ती, त्यानुसार तिला कट केली आणि त्या स्टोनच्या बाजूला फेविकॉल लावून ती स्ट्रीप चिटकवून घेणार आहे. त्यानंतर आता हलवे चिटकवण्यासाठी मी ग्लूगन यूज करते आहे. ग्लूगनने हे काम खूप फास्ट होते. ग्लूगनने अगदी 10 ते 15 सेकंडमध्ये हे सर्व सुकूनसुद्धा जाते. तर आता डिझाईनच्या सर्व बॉर्डरवरती मी असे हलवे चिपकवून घेते. मी ही ज्वेलरी फर्स्ट टाईमच बनवते आहे, त्यामुळे मला याबद्दल काही फारसे माहिती नाही. तुमच्याकडे जर हलव्याचे दागिने बनवण्याच्या काही टिप्स असतील तर मला नक्की शेअर करा. त्यानंतर टोपच्या दोन्ही साईडचे स्क्वेअर बनवून घेते. हा स्टोन इथं फार मोठा वाटत होता, थोडी लहान साईज पाहिजे होती. तर मी पटकन दुकानात जाऊन अशी छोटी साईज घेऊन आली आहे. इथं स्टोनची साईज मला फारच छोटी मिळाली. मीडियम साईजचे स्टोन इथं नव्हतेच, पण हरकत नाही, मी त्याच्या साईडला सुद्धा डायमंडची स्ट्रीप लावणार आहे, तर त्यामुळे तो स्टोन थोडा मोठा दिसेल. आता इथं माझी डायमंडची स्ट्रीप लावून झाली आहे. आता या स्क्वेअरच्या सुद्धा चारही साईडने हलवे लावून घ्यायचे आहेत. तर असाच मी दुसरा स्क्वेअर सुद्धा बनवून घेतला. आता ही जी टोपची मधली डिझाईन होती त्याचा वरचा पार्ट जरा खाली खाली दिसत होता, म्हणून तिथं पण मी एक छोटासा स्टोन लावून त्याला डायमंडच्या स्ट्रीप लावल्या.
त्यानंतर इथं मी एक लेस घेतली आणि लेसवरती ग्लूगनच्या साहाय्याने आधी हा टोपचा मधला पार्ट चिपकवला। त्यानंतर आता साईडचे दोन्ही स्क्वेअरसुद्धा चिपकवायचे आहेत। आणि टोपच्या वरती मी असा एक मोरपीससुद्धा लावला। मोरपीस लावताना माझा व्हिडिओ बंद झाला, त्यामुळे दाखवू शकली नाही। त्यानंतर आता मी बाजूबंद बनवते आहे। तर बाजूबंद बनवण्यासाठी अशी मी फक्त स्क्वेअरचे 2 पॅच बनवणार आहे आणि त्याला लेस लावून घेणार आहे। बाजूबंदमध्ये मी फार काही डिझाईन बनवणार नाही आहे, कारण तो फारसा दिसत पण नाही आणि लहान बाळांना जरा लाईटच पाहिजे। त्यांना हेवी झालं आणि त्रास झाला तर ते चिडचिड करतात मग। तर हा एक पॅच बनला। मी असाच सेम दुसरासुद्धा बनवून घेते। आता लेसच्या मध्यभागी असा ग्लू लावून त्यावरती पॅच चिपकवून द्यायचा आहे। आता टोप झाला, बाजूबंद झाला। आता आहे मधला हार। हार बनवण्यासाठी मी आधी हाराचे पेंडंट बनवून घेते। तर हारामध्ये सुद्धा मी सेम पॅच लावते आहे जसा बाजूबंदमध्ये लावलेला, फक्त बाजूबंदमध्ये मी डायमंड स्ट्रिप नव्हती लावलेली, ती इथं लावते आहे। तर आता हार बनवण्यासाठी मी हे हलवे दोऱ्यामध्ये अडकवणार आहे। तुम्हाला जर हे कठीण वाटत असेल तर तुम्ही हाराच्या शेपचा कागद कापा आणि त्यावरती सिंपल हलवे चिपकवून द्या। लास्ट टाइम आम्ही तसेच केले होते, पण यावेळेस मला हे दोऱ्याने करून बघायचे होते। तर त्यासाठी मी एका सुईमध्ये दुहेरी दोरा ओवून घेतला आणि दोऱ्याच्या एंडला आपल्याला मोठी जाड गाठ बांधून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी असे गोल्डन कलरचे मणी ओवते आहे। इथं मी धाग्याची एक साईड चिकटपट्टीच्या साहाय्याने अशी जमिनीला चिपकवून घेतली। त्यानंतर 2 मणी सोडून त्यामध्ये एक हलवा घातला। तर तुम्हाला इथं दिसत असेल मी 2 मणी दुहेरी दोऱ्यामध्ये घालते आहे। नंतर दोऱ्यांना सिंगल करून 2 दोऱ्यांच्या मध्ये मी हलवा अडकवते आणि पुन्हा त्याला 2 मण्यांनी पॅक करून घेते। दोरा टाईट झाल्यामुळे हलवा दोऱ्यामधला निघत नाही। अशाच प्रकारे मी पूर्ण हार करून घेतला। आणि आता या हाराच्या एंडला दोरा लूज होऊ नाही म्हणून मी मण्यानंतर त्याला ग्लूगननी पॅक करून घेतले। आणि एक्स्ट्रा सेफ्टी म्हणून हलव्यावरती जो दोरा आलेला आहे त्यावरती मी थोडे थोडे फेमिकॉलसुद्धा टाकत गेले, त्यामुळे हलवा दोऱ्यातून निघणार नाही। त्यानंतर मध्यभागी असं पेंडंट लावून घेतलं। तुम्ही बघू शकता हाराच्या दोन्ही साईड मी मध्यभागी ठेवून त्यावरती ग्लूगन लावून त्यावरती पुन्हा एक फोमशीट चिपकवली। तर अशी छोटी आणि सिंपल ज्वेलरी बोरन्हांसाठी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ज्वेलरी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।